संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज की जय यांची आज 8 डिसेंबर 2024ला 400वी जयंती आहे। त्यानिमित्ताने चंद्रपूर जिल्हा एरंडोल तेली समाजामध्ये ज्यांनी समाजसुधारक मंडळाची स्थापना केली अशा फाउंडर मेंबरचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम समाजातर्फे आणि एरंडोल तेली ई बचत गटातर्फे या ठिकाणी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्याचं ठरविलं आहे। संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या 400व्या जयंतीनिमित्त सर्व भेदभाव विसरून चंद्रपुरातील सर्व समाज बांधव आणि फाउंडर मेंबर या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नथुजी कावडे यांचा सत्कार उच्च शिक्षित श्री राजेंद्रजी समर्थ यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। यानंतर श्री कुसनजी नागोसे फाउंडर मेंबर यांचा सत्कार श्री विनोदजी कावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। श्री संजय ठाकरे गुरुजी यांच्या हस्ते श्री बळीरामजी राखडे गुरुजी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा संजय ठाकरे यांनी सत्कार केला। त्यानंतर श्री दिलीपजी सातपैसे यांनी नानाजी शेंडे फाउंडर मेंबर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। श्री गोविंदरावजी कोराम फाउंडर मेंबर यांचा सत्कार श्री राजीवजी भजनकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन श्री गोविंदरावजी कोराम यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यानंतर सुधाकरजी राखडे यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन श्री विनायकजी तरारे यांनी सन्मान केला, सत्कार केला। ई बचत गटाचे कोषाध्यक्ष श्री अतुल भाऊ कावडे यांचा सत्कार श्री महेंद्रजी चहारे यांनी केला। मोरूभाऊ भरटकर यांचा सत्कार श्री संदीपजी समर्थ यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यानंतर दिलीपजी सातपैसे यांचा सत्कार श्री भोलेश नागोसे यांनी केला। सौ भावनाताई नागोसे यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सौ कुंतल संजय ठाकरे यांनी सत्कार केला। सौ पुष्पाताई कुसनजी नागोसे यांचा सत्कार रजूताई मोरेश्वर भरटकर यांनी केला। असे फाउंडर मेंबर आपल्याकडे व्यासपीठावर बोलवले आहे ते 11ची जी बॉडी त्यांनी ठरवली त्याच्यामध्ये आजीवन सदस्य आहे। चंद्रपूर शहरामध्ये एरंडोल तेली समाजाला एक नवी दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी, प्रगती व्हावी यासाठी स्वर्गीय श्री वसंतरावजी कावडे यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी सहकारी जमवले सुधाकरजी राखडे, शरद भाऊ नागोसे, बळीरामजी गुरुजी, त्यानंतर गोविंदरावजी कोराम, कुसनजी नागोसे असे काही समाज बांधव त्यांनी एकत्र आणले आणि मंडळाची स्थापना केली। त्यानंतर 4-5 लग्न पण लावले, अनेक कार्य त्यांनी केलं। त्यानंतर
काही दिवस ठप्प राहिली. त्यानंतर काही दुसरे कार्यकारिणी त्याच मंडळाच्या नावाने पुन्हा जुन्या फाउंडर मेंबरला हाताशी धरून नवीन कार्यकारिणी स्थापन केली. त्यांनीसुद्धा वधूवर परिचय मेळावा, संताजी जयंती, सर्व समाज बांधवाच्या मदतीने या ठिकाणी कार्य केले. त्यानंतर या ठिकाणी युवा कार्यकारिणी पण निर्माण केली, युवा महिला कार्यकारिणी तयार केली, महिला बचत गट आहे, पुरुष बचत गट आहे आणि नव्याने आज सुरुवात होत आहे एरंडेल तेली ई बचत गट. तर याचं सुद्धा उद्घाटन आहे. समाजाच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी या ठिकाणी या सर्वांनी मदत करून आणि सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र व्हावं आणि आपल्या एरंडेल तेली समाजाला कसं पुढं नेता येईल, एकमेकाची मदत कशी करता येईल, असं सर्वांनी मिळून मिसळून आणि आपले मुलं ही निर्व्यसनी कसे राहतील, या ठिकाणी धंद्याच्या काय काय कला आहे, अशा प्रकारचं प्रबोधन व्हावं, अशा प्रकारची आशा बाळगतो. संताजीनं केलेलं कार्य खूप मोठं आहे आणि या आजच्या 400व्या जयंतीनिमित्त काहीतरी समाजाला नवी दिशा मिळावी, समाजाने एकजुटीनं एकत्र यावं आणि आपला समाज पुढे न्यावा, एवढीच संताजी चरणी मी अपेक्षा बाळगतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी काम करून त्या सेवानिवृत्त झालेले आहेत आणि 2009-10मध्ये त्यावेळेस सुद्धा ते या कोषाध्यक्ष या पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे. तसेच आपल्याला या ठिकाणी लाभलेले श्री नानाजी शेंडे हे सुद्धा आपल्या या कार्यकारिणीतील फाउंडर मेंबर आहेत आणि ते पोलीस दलामधून रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच या मंचावरील श्री गोविंदरावजी कोराट साहेब हे सुद्धा, यांचं सुद्धा कार्य या चंद्रपूर शहरामध्ये आहे. सामाजिक कार्यामध्ये ते आधीपासूनच सहभागी आहेत. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये सर्वांना एकत्र येणं कठीण आहे आणि म्हणून समाजाची ज्यांनी स्थापना केली असे स्वर्गीय वसंतरावजी कावडे यांचे सुपुत्र अतुलभाऊ कावडे, त्यानंतर कुसनजी नागोसे आणि मोरूभाऊ भरटकर यांच्या मदतीनं आणि या ठिकाणी ई बचत गटाची स्थापना करण्यात आली. श्री ईश्वरजी ठाकरे यांचं प्रबोधन. आणि फार विचारपूर्वक आपण नाव या मंडळाला दिलेला असेल असं मला तरी वाटते. चंद्रपूर जिल्हा एरंडेल तेली समाज सुधारक मंडळ, माझ्या मते हा शब्द खूपच महत्वाचा आहे. कारण आपल्या एरंडेल तेली समाजामध्ये सर्वच मंडळी, सर्वच बांधव प्रगत असे नाही आहे. पिछडलेला वर्ग आहे, ग्रामीण मध्ये आहे, काही मध्ये शैक्षणिक व्यवस्था नाही आहे, अशिक्षित आहे आणि कर्माने सुद्धा खूप मागासलेले आहे. होऊ शकते समाजाची स्थापना यासाठी केलेली आहे. तर आपण अशा पिछडलेल्या वर्गांना, जे अशिक्षित असेल, ज्यांची शक्ती शिक्षणाकडे वळवण्याची नाही आहे, अशा व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण घेतली पाहिजे.
शिक्षणामध्ये जे मागास असेल, ज्यांची शक्ती मुलांना शैक्षणिक शिक्षण देण्याची नसेल, त्यांना आपण मदत करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण समाजामार्फत मधुरार परिचर्या घेत असतो. आपण संतांची जयंती पण साजरी करत असतो. याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे, विशेष करून कोणताही संत असो ज्यांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करत असतो. काय करतो? जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा याच्या मागचा हेतू काय आहे हे आपण पहिले जाणलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये संत जगन्नाथ महाराजांची आज जयंती आहे आणि ती मोठ्या उत्साहाने आपण साजरी करतो आहे. कारण काय आहे की मी हातामध्ये माहिती घेऊन कुणी माझे फोटो काढावे, माझ्या व्हिडिओ काढा आणि माझी नावलौकिक व्हावं याच्यासाठी नाही. मला आयोजक काही संधी परीक्षा प्रवडण्याची, त्यासाठी मी आपल्या समाजाचे प्रसन्न होऊन गेलेले आहे. तर या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, दिशा दाखवलेली आहे की आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या आधारे आपण आपल्या समाजामध्ये कार्य केलं पाहिजे आणि त्या संतांचा आपण अभ्यास करायला पाहिजे. जर आणि त्या संतांच्या शिकवणीनुसार पूर्णच आपण कार्य करणार नाही, पण त्यांच्या कमीत कमी एक गुणाचा अवलंब आपण आपल्या जीवनात करायला पाहिजे. त्या संतांचा आदर्श आपण जोपासला पाहिजे. तेव्हा आपण त्यांची जयंती साजरी केली असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याचा आदर्श जोपासून आणि आपल्या मनमानीप्रमाणे कोणतेही कार्य करत असेल महाराज की, भारत माता की. समाज बांधवांनी या ठिकाणी ही बचत गटाचे सुद्धा उद्घाटन केलेले आहे. मी संताजी जगदाळे महाराज यांच्या जीवन कार्याविषयी आधीपासूनच माहिती देत आलेलो आहे. आज सुद्धा या ठिकाणी काही आयोजकांनी काही लोकांना संधी दिलेली आहे जे संतांविषयी बोलतील आहे. मित्र, सामाजिक कार्यामध्ये माझा जो प्रवेश झाला की मंत्रालय मुंबईमध्ये असताना 2015 मध्ये बघा, मुंबईला आपले काही जण आहेत, समाजाचे काही जण आहेत, एक म्हणलं तर 10 ते 15 घर मुंबईला आहेत आणि त्या 10-15 घरांमधून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये श्रीरंगजी गोष्टी साहेब नागपूरचे आपले त्यांचा सेवा करायला तिथे गेलेला आहे. पण त्या ठिकाणी मला त्यांनी आवाज दिलं होतं. त्या ठिकाणी ते समाजाचे काही घरं म्हणून ते शहरीकरण कार्यक्रम करू लागले होते. हे मला माहिती होतं की आपल्या एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये आपले जेवढे काही समाज बांधव आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा गेलो तर मला विचार आला की एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये जर आपला समाज एकत्र येऊन कार्य करू शकतो, एक समाजातला काही घरांचा सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही लोकांनी केला, तर असा प्रयत्न आपण आपल्या शहरामध्ये का नाही करावं या उद्देशाने मी या ठिकाणी आलो. खरं तर माझं वय नाही की ज्या वेळेस या समाजामध्ये काही समाज सेवा करण्याकरता या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेस माझ्यासमोर आपल्या समाजातील सगळे वरिष्ठ लोक होते, ज्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली, ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं.
ज्ञानीला त्यांनी सांगितलेलं की आपल्याला समाज कसा संघटित करायचा, कसा ठेवायचा आहे. परंतु समाजाला विचार असताना ज्या काही अडचणी येतात, जे काही अनुभव आपल्याला आले, ते आजही आपण सांगू इच्छितो की फार कठीण अनुभव आहे. हे सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपण हे सोपं नाही काही संघटित होते. इथे या चंद्रपूर जिल्हा योजनेतील समाज सुधारक मंडळातर्फे 2017 मध्ये एक मोठा भव्य कार्यक्रम आपण या समाजाने भगवान परिचय मेळावा आयोजित केलेला होता. तर त्याच्याही पूर्वी तत्कालीन आपले अध्यक्ष स्वर्गीय श्री वसंतरावजी कावडे यांनी सुद्धा या समाजाला फार मोठं योगदान आहे आणि त्यांचे सुपुत्र श्री अतुलजी कावडे हे त्यांच्या पाय टाकून या समाजाला योग्य दिशेने देण्याचे प्रयत्न करते आहे. त्यावेळेस 1997 मध्ये आपल्या समाजाने आणि गायत्री परिवाराने मिळून त्या समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळा केला होता. त्याचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा या ठिकाणी आपले दादाजी नागोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यानिमित्त समाजातर्फे आपण त्यांना विशेष पुरस्कृत सन्मानित करत आहोत. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना समोरच्या बकावर बेंचवर बसवण्यात आलं आणि मनोरंजन म्हणून समाजाच्या मनोरंजनासाठी आणि जे चिमुकले आहे त्यांच्याकडे असलेल्या नृत्याच्या विविध कला या ठिकाणी त्यांनी स्टेजवर सादर केल्या. यामधून आजच्या काळामध्ये सर्वांना ते आवडता विषय आहे. त्या पण कला सर्वांकडे असाव्या. एक मनोरंजन पण समाजाचं त्या छोट्याशा कलाकारांनी केलं.
या सर्व कलाकारांचं राजेंद्र भाऊ समर्थ, गोविंदरावजी कोराम, कुसनजी नागोशे, नतूजी आपलं कावडेजी, नानाजी शेंडेजी, सुधाकरजी राकडे, पुष्पाताई, भावनाताई नागोशे, अतुल भाऊ कावडे, गोविंदरावजी कोराम, विनोद भाऊ कावडे, दिलीपजी सातपैसे, कुसनजी नागोसे या सर्वांनी या चिमुकल्यांचं एक त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमाचं उत्तम प्रकारे संचालन श्री सुधीरजी नागोसे आणि नीतू मनोज करकाडे या दोन्ही बहीण भावानं खूप सुंदर त्यांनी या ठिकाणी प्रस्तुती केली। मंडळाच्या वतीनं या दोन्ही बहीण भावाचं खूप खूप आभार मानतो आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या 400व्या जयंतीसाठी सहकार्य केलं तनमन धनाने, अशा सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो। एक उत्तम प्रकारचं जेवणाची व्यवस्था मोरूभाऊ भरटकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केली। एक कोणत्याही प्रकारचं कमी पडू न देता या ठिकाणी जेवणाची व्यवस्थासुद्धा समाज बांधवांनी आणि विशेष म्हणजे लालपेठच्या समाज बांधवांनी केली। एरंडील तेली समाज सुधारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री वसंतरावजी कावडे यांचे सुपुत्र श्री अतुलजी कावडे यांनी वडिलांप्रमाणे समाजाला पुढे नेण्याचं कार्य करावं असं संताजी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।